तुळजापूर तालुक्यातील मेसाई जवळगा या गावातील सरपंचावर गेल्या 2 दिवसापूर्वी गाडीवर पेट्रोल टाकून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्याची घटना जी आहे ती समोर आली होती आणि मात्र त्यानंतर देखील आरोपी अटक नाहीत। त्याचबरोबर त्यांनी मागणी केल्याप्रमाणे पोलीस संरक्षण मिळालं नाही। या सर्व गोष्टीला अनुसरून आता गावकरी आक्रमक झालेले आहेत। स्वतः सरपंच जे आहेत त्या शोले स्टाईल आंदोलन सुरू आहे। आपण मेसाई जवळगा या गावामध्ये आहोत। या ठिकाणी जर आपण पाहिलं तर अगदी टाकीवर चढून हे आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे आणि खालच्या बाजूला जर पाहिलं तर मोठ्या संख्येने जे गावकरी आहेत ते गावकरी या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। नेमकं त्यांची मागणी काय आहे आपण जाणून घेणार आहोत। जर आपण पाहिलं तर अगदी भयावह अशी घटना घडलेली होती आणि कुठेतरी या घटनेमुळे अख्खा महाराष्ट्र हादरलेला पाहायला मिळाला होता। आपण काय ग्रामस्थ त्यांच्याशी बोलणार आहेत। मला सांगा कशासाठी आंदोलन केलं? हे पवन चक्कीच्या प्रकरणातून त्या आमच्या नामदेव निकम सरपंचावर 26 तारखेला संध्याकाळी 9:45 ते 10च्या टायमाला भ्याड हल्ला झालाय। पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न झालाय। मग त्यांना न्याय मिळावा ह्यासाठी आम्ही आज आंदोलन करीत आहोत। तरी ह्याची प्रशासनानं व्यवस्थित चौकशी करून आमच्या सरपंचाला व आमच्या गावाला न्याय द्यावा ही आमची कळकळीची विनंती आहे। पोलिस म्हणतायत की पथकं नेमलेत, आरोपीला शोधण्यासाठी पथकं देखील दाखल झाले। पथकं दाखल झाली पण त्याचं काहीच नाही व्हायला नाही की आजपर्यंत। आणि आमच्या सरपंचाच्या जीवाला धोका आहे तरी आमच्या सरपंचाला आणि विशालभाई रोचकरी यांना पोलीस प्रशासनानं त्यांना संरक्षण देण्याचं सहकार्य करावं। त्यांच्या जीवाला धोका आहे ही माझी कळकळीची विनंती आहे। काय नेमकं मागणी तुमच्या? आमची मागणी एवढीच आहे की सरपंचांना पोलिसांनी संरक्षण द्यावं। अशी घटना आपल्या तालुक्यातच काय तर महाराष्ट्रात पुन्हा घडू नये। म्हणजे एखाद्याला जीवे मारण्याचा प्रयत्न करणे अत्यंत क्रूर घटना केलेली आहे। काय मग मागणी काय आता प्रशासनाकडे? प्रशासनाकडे एवढीच मागणी आहे, संरक्षण द्यावं। संरक्षण देण्याची मागणी करतायत। आणखी काय ग्रामस्थ आहेत? मला सांगा काय मागणी आहे? आमची मागणी एकच आहे की सरपंचांना पैसे घेतले असं कोणी सांगितलं, पोलिसाला कोणी सांगितलं की आम्हाला त्याचं नाव पुढे आणून द्यावं आणि नामदेव निकम सरपंचाला संरक्षण द्यावं। किती वेळ आंदोलन सुरू राहणार आता? जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन चालू ठेवणार। नक्कीच आपण पाहतोय की अगदी ग्रामस्थ आक्रमक झालेले आहेत। जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवू असा इशारा जो आहे तो मेसाई येथील ग्रामस्थ जे आहेत त्यांनी दिला आहे। बालाजी सुरवशे, साम टीव्ही, मेसाई जवळगा, धाराशिव। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।